नमस्कार मित्रांनो, ब्लॅकआउटच्या या नवीन भागामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्या या कार्यक्रमामध्ये कोणत्याही प्रकारचे व्हिडिओ नसतात, फोटो नसतात, एडिटिंग नसतं. याचं कारण सध्याच्या घटनांमध्ये फक्त व्यक्ती, राज्य, शहरं, गावं आणि तारखा बदललेल्या असतात. परंतु झालेल्या घटनेमध्ये जी काही शासनाची धोरणं असतात, त्यात बळी पडलेले लोक असतात, राज्यकर्ते, हे सगळे तेच असतात. म्हणून नवीन जे आपले दर्शक आहेत त्यांच्याकरता आपण ही माहिती देत आहोत की आपल्या या कार्यक्रमात कोणत्याही प्रकारचे दृश्य नसतात. आजच्या विषयामध्ये आपण चर्चा करणार आहोत. राज्य सरकारचं एक नवीन धोरण येते, दरवाजे असलेल्या ट्रेन. आपल्याला कल्पनाच असेल की जगातली आर्थिक महासत्ता असलेल्या ह्या देशामध्ये अपघातात कसे मृत्यू होतात ते तुम्ही पाहिलंच असेल. आपण मागच्याच कार्यक्रमामध्ये रायते कल्याण येथे झालेल्या अपघातामध्ये 11 जणांचे बळी गेले, त्यावरती आपण बोललोच होतो. त्यापूर्वी ट्रेनमधनं पडून मरणाऱ्यांची संख्या या संदर्भात खूपच चर्चा झाली. अगदी तरुण मुलं अक्षरशः दरवाज्यातनं खाली पडले. त्याच्या मागची कारणं अशी आहेत की त्यांना काही दरवाज्यात उभे राहायची हौस होती, अशातला काही भाग नव्हता. रोजचा जीवन संघर्ष जगण्यासाठी त्यांना कामावर जावंच लागतं. काही तथाकथित समजूतदारपणाचं आवडणारे काही लोक असतात, ते सांगत असतात, अरे बाबा, जीवन परत मिळणार नाही, एक ट्रेन सोडून द्यायची, दुसऱ्या ट्रेनने जायचं. पण मला त्यांना विचारायचं आहे, अशा किती ट्रेन सोडणार? आणि तुम्ही जर नोकरी केली असेल तर त्याचं दुःख आहे हे तुम्हाला काय कळणार आहे? कार्यालयात जी झाडाझडती घेतली जाते वरिष्ठ अधिकाऱ्यांकडनं, आणि आजच्या नोकऱ्या ह्या अत्यंत असुरक्षित आहेत. थोड्याशा कारणावरून कामावून काढलं जातं. आधीच वाढलेली महागाई, शाळेतल्या मुलांच्या फिया, आणि एखादं आजारपण आलं तर मध्यमवर्गीय माणूस असतो ना, त्याला जे बिल भरल्यानंतर तो सरळ दारिद्र्यरेषेखाली जातो, एवढी त्याची आर्थिक कुचंबणा होते. तर त्याला सल्ले देण्यात काय अर्थ नाही की तू ट्रेन सोड म्हणून तो जीवावर उदारून ट्रेनमध्ये चढतो. आणि मग हे राज्य सरकार जे अनेक महामार्ग बांधतंय, विमानतळ बांधतं. थोडंसं विषयांतर होईल पण सांगतो, या देशामध्ये 7.5% लोकांकडे फक्त पासपोर्ट आहेत आणि 3.5% लोकच फक्त हवाई वाहतूक करतात, म्हणजे आपल्या लोकसंख्येच्या. पण त्यांच्यासाठी विमानतळाच्या बातम्यावर बातम्या येतात, अजून एका धावपट्टीचा आता चाचणी होणार आहे. तेही केलं पाहिजे, नाही यशातला भाग नाही. महामार्ग झाले पाहिजेत. पण मूळ मुद्दा असा आहे की जे काही छोटी मार्ग आहेत, जे शहरांमध्ये वाहतूक कोंडी होते, आणि उपनगरीय सेवा म्हणजे याला ट्रेन म्हणतात, त्यांची तर भयानक परिस्थिती आहे. त्याची संख्या वाढू शकत नाही. कारण का, तर जे काही प्रकल्प चालले, नवीन ट्रॅक टाकण्याचे, नवीन 3री महालाईन असेल, 4थी लाईन असेल, त्यांची कामं अत्यंत संथ गतीने चालले, त्यांचे टार्गेट काही होत नाहीत पूर्ण. अशा परिस्थितीत राज्य सरकारने एक नवीनच असा निर्णय घेतला की दरवाज्यांना, जे काही उपनगरीय रेल्वे आहेत त्यांना दरवाजे बसवायचे.
म्हणजे लोक आहेत ते दरवाज्यातनं पडणार नाहीत आणि त्यांचा मृत्यू होणार नाही. परंतु खरं सांगा की हे काय उपाय झाला का? अत्यंत म्हणजे एक डब्यामध्ये माणसाला माणूस अगदी रेटून असा उभा असतो आणि त्या डब्यांना जर दरवाजे लावले तर काय परिस्थिती होईल? ठीक आहे, लोक चढणार नाही दरवाजे बंद झाल्यानंतर, परंतु आतमधल्या लोकांचं काय? सध्या 40 डिग्री टेम्परेचर आहे, एवढं उष्णता आहे, त्याच्यामध्ये ही जे लोक चढलेली असतील डब्यामध्ये त्यांचं काय होईल? सध्या जे उष्णतेचे लाटा आहेत आणि तापमान 40 डिग्री आहे, त्या डब्यामध्ये जर दरवाजे असतील आणि एकमेकांना कोंडलेली लोक, तर ह्यातून नक्की प्रश्न सुटणार आहे का? हे तर अमानवीच आहे ना सगळं जे काही चाललंय ते. यातून प्रश्न सुटणार आहे का? हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे राज्य सरकार असं उपाययोजना करतं वेगवेगळ्या, त्याच्या चांगल्या बातम्या माध्यमातून आणल्या जातात आणि जो ट्रेनमधनं प्रवास करत नाही त्याला असं वाटतं की अरे वा, सरकार काम करतंय, छान करतंय, पाहिलं उपाय केला ना. पण हा काय उपाय नाही. उपाय हाच आहे की वाहतूक व्यवस्था दुरुस्त करणं, उपनगरीय रेल्वेच्या वाहतूक फेऱ्या वाढवणं. परंतु ते शक्य नाही. कारण का? तर जी काही ट्रॅक आहेत ते अपुरे आहेत आणि अशा परिस्थितीत ही जी काय उपाययोजना आहे तो रोगापेक्षा इलाज भयंकर या सत्रात मोडतो. तरी पण तुम्ही जर सोशल मीडियावरती पाहिलं असेल तर कौतुक होत आहे आणि अशा कौतुक करणाऱ्या लोकांना काय बोलावं हा प्रश्न उपस्थित होतो. आपण पण निर्विकारपणे सगळं बघत असतो कारण आपल्या डोक्यात झालाय ब्लॅकआउट. आपल्याला मूळ समस्या कळत नाहीत, त्या समस्येवरची उत्तरं कळत नाहीत. आलेल्या बातम्या वाचायच्या आणि त्यातून मतं बनवायची, हाच एक आपल्या हातात आता पर्याय राहिला आहे. कारण आपण सगळे हतबल आहोत. तुम्हाला काय वाटतं? हे दरवाजे बसून ही समस्या सुटणार आहे का?